असं काय घडलं की मला ना डायरेक्टली माझ्या आर्यासाठी फोन घेऊन द्यायला लागलं. तुम्हाला पण असाच प्रश्न पडला असेल ना, तर ना मला हे कमेंटमध्ये पहिलं सांगा की भाजी कशाची आहे. तर ना हे गाईज आमच्या इथं ना सकाळी बनलं होतं मटण, जे की ना मला बिलकुल खायला नाही आवडत. त्यासाठीच मी ना वांगी फ्राय करून घेतली होती माझ्या खाण्यासाठी, आणि थोड्याच वेळात ना माझ्या मामाने फिश फ्राय पण घेऊन आली होती. मग याच्यासोबत मस्त असं जेवण केलं आणि मी आणि प्रिन्शा नाही का बाहेर फिरतच होतो की लगे ना असे लेकरं रडवायचे काय मग करतात. काही लोक काहीतरी घेऊन येतात जे की ते खाण्यासाठी तर काही तेवढं चांगलं नसतं, पण ना लेकरांना रडवण्यासाठी बरोबर येतात. आणि ते लेकरं बघून ना मागणार म्हणा. आज तर दिवस असाच चालला होता. म्हणजे आज मला हॉस्पिटलला जायचं नव्हतं ना, कुठं जायचं होतं. फक्त आराम आणि आरामच करत होती. आरामाच्या चक्करमध्ये ना अक्षरशः 7 वाजले तरी मी उठली नव्हती. जेव्हा उठून बाहेर आली तर ना 7 वाजता पण मला सूर्य दिसत होता. हे बघून ना एवढं आश्चर्य वाटत होतं ना, म्हणून मी तुम्हाला पण दाखवते आहे. म्हणजे कुठं काय होते ना काही समजतच नाही. मग ना माझी प्रिन्शू आणखी उठली नव्हती, आर्या पण उठली नव्हती. रात्री 2 वाजेपासून तर हे कसे झोपतील काय माहिती. रात्री 2 वाजेपासून ना मला तर जागच राहायचं यांच्या सोबतीला. आणि ना नंतरला 8 वाजता डबल एक मिठाईवाला आला, त्याच्याकडनं ना आम्ही मिठाई घेतली. आणि ना इकडं आल्याच्या नंतरला ना आर्याची तर ही फेवरेट मिठाई आहे, तिला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ना त्यांच्याकडनंच आम्ही घेतला होता छोटूसा फोन, जे की आर्याला खूप आवडला होता. म्हणत होती आयफोनसारखं दिसतं ना मम्मा. तर तुम्हाला काय वाटलं होतं, मी नक्कीच आर्याला घेऊन दिला असेल का न्यू फोन? तर मला ना कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. आणि काही करमत नव्हतं म्हणून ना मी चिवडा खात बसली होती इकडं. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय, टेक केअर.